माझं यूट्यूब चॅनल संदीप व्हिडिओ स्टुडिओज वरील कार्यक्रमात. या कार्यक्रमात भरपूर धमाल, विनोद, मनोरंजनाची गप्पांची मैफिल असते. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे सर मॅडम ताई भाऊ दादा बाई. मित्रांनो, या कार्यक्रमात माझ्या स्टुडिओमध्ये विविध कुटुंब येतात. त्यांच्याशी गप्पा मारून मनोरंजनाची धमाल होते. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा केला जातो. पण आज मी माझ्या स्टुडिओमध्ये नाही तर भावसार कुटुंबियांच्या घरी आलेलो आहे. आपण त्यांच्या घरी त्यांच्याशी गप्पा मारूया, संवाद साधूया, मनोरंजनाची धमाल करूया. चला तर मग भेटूया भावसार कुटुंबियांना. सर्वप्रथम सर मॅडम, तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. तुम्ही आरोपी आहात. काय? पण मी काय गुन्हा केलं? सांगते. म्हणजे अहो स्वागत आहे. तुम्ही वेगवेगळ्या कुटुंबांना तुमच्या युट्यूब स्टुडिओ मध्ये बोलवतात, तिथं त्यांचं स्वागत करतात. रो म्हणजे तुमचा कार्यक्रम मनोरंजनाचा आहे, त्यामुळे आम्ही रोज बघतो. आणि पी जोडप्यांना बोलवून तुम्ही केक खाऊ घालतात, खाणं पिणं करतात. ह्या उद्देशाने आरोपी. धन्यवाद बाई, धन्यवाद. बाईला शॉर्टकट मध्ये बोलून विनोद करायला खूप आवडते, हे तुम्हाला माहितच आहे ना. आणि माझी बहीण बाई, ती शिक्षिका असल्यामुळे आम्ही सर्व तिला बाईच म्हणतो. आणि तिच्या दोन सवयी, एक तर शॉर्टकट मध्ये बोलायचं आणि दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायचं. आणि बाई नेहमी म्हणते, काही काळजी करू नका, मी आहे ना. बरं, तुम्हाला आमच्या लग्नातला तो किस्सा आठवतो का? बाई तिच्या स्टाफ बरोबर होती, स्टेजवर आल्या होत्या आणि स्टेजवर बाईला सेल्फी काढायचा होता. त्या टायमाला तुम्ही स्टेजवर उभे होते आणि बाई तुम्हाला म्हटली, ए फुसक्या चल बाजूला हो. आठवलं बाई, फुसकाचा अर्थ तुम्हीच सांगा. सांगते. ह म्हणजे फोटोग्राफर, स म्हणजे सेल्फी आणि का म्हणजे काढायचा आहे. या अर्थाने फुसका. सर मॅडम, तुमच्या दोघांचे लग्नाचे संबंध बाईमुळे जुळले, हे खरं आहे ना? हो, खरंय. बाई ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेत मी पण शिक्षिक आहे आणि हे पण कॉलेजचे प्रोफेसर आहे. आणि बाईंना चांगल्या कामात पुढाकार घेण्याची सवय असल्यामुळे माझे आणि यांचे घरच्याच्या संमतीने संबंध जुळले. म्हणजे काही काळजी करू नका, मी आहे ना, असं म्हणत 2चे 4 केले आणि आता 4चे 8 झाले. हो, म्हणजे मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. हम दो और हमारे दो. बर बाई, आता तुमच्या कुटुंबाविषयी आम्हाला सांगा. सांगते. माझे मिस्टर व्यवसाय करतात. मला 2 मुली आहेत. दोघे मुली शिकतायत. तुमचा फॅमिली प्रोग्राम प्रचंड आवडतो मुलींना. अहो, माझ्या स्टाफने देखील तुमचा कार्यक्रम बघितला. म्हणतात कसे, हेच फोटोग्राफर आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात हवे. वाढला की नाही तुमचा बिझनेस? मग माझी तुम्हाला आता एक विनंती आहे. आमच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एक देणगीची पावती फाडावी, म्हणजे झालं. हो, का नाही मॅडम. तुमच्या शाळेतील स्टाफच्या कुटुंबियांशी माझे व्यावसायिक संबंध निर्माण होतील आणि तुमच्या शाळेतील गरजू मुलांना मी आनंदाने मदत करेन. अरे, देणगीवर एक प्रसंग आठवला. एकदा बाई आणि आम्ही दोघं आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो. तिथे आम्हाला दोन्ही साईडने आयर करायचा होता. म्हणजे नवरीला 200 रुपये, नवरदेवाला 200 रुपये, असे 400 रुपयाचा आयर करायचा होता. पण तेव्हा माझ्याकडे 500ची नोट होती आणि आयर देणाऱ्याने आम्हाला सांगितलं की सुट्टे पैसे घेऊन द्या. म्हणजे त्याच्याकडे तुम्हाला 500 रुपयामधून 100 रुपये देण्यासाठी सुट्टे नव्हते? नाही, त्याच्याकडे 100 रुपये होते, पण त्यांनी आमच्याकडनं 500 रुपये घेतले आणि आम्हाला 100च्या 5 नोटा दिल्या आणि मग 400 रुपयाचा आयर घेतला. म्हणजे 500 मधून 100 परत द्यायचे, इतका साधा हिशोब त्याला जमला नाही. अहो, इतकी गर्दी होती ना, त्याला काही सुचतच नव्हतं. तो जो आहेर लिहिणारा होता ना, एकदम मडकू होता. बाई, आता मडकू याचा अर्थ तुम्हीच सांगा. सांगते. म म्हणजे महा, ड म्हणजे डफर आणि कु म्हणजे कुठला. महाडफर कुठला. आणि त्याने जर ऐकलं असतं ना तर मडकूचा रडकू झाला असता. अरे हो, त्याच लग्नात अजून एक विनोदी प्रसंग घडला होता. आम्ही पंक्तीमध्ये जेवायला बसलो होतो. बाईने वाढणाऱ्याला शॉर्टकट मध्ये उशी आणायला सांगितली. बाई, आता ही उशी म्हणजे काय? उ म्हणजे उसळची भाजी आणि शी म्हणजे शिरा. आणि वाढणाऱ्याने काय आणलं?
बाईला पाठीला टेकायला उशी. सर मॅडम, तुम्हाला आठवते तुमच्या लग्नात मॅडमचे क्लोजअपचे फोटो काढण्यासाठी मी त्यांच्या रूम मध्ये गेलो होतो. हो आठवलं. बाईच्या काळजी करू नको, मी आहे म्हणण्यानं चांगलाच विनोदी प्रसंग घडला होता. हो आठवलं. माझी मान, मला अजूनही काटा येतो अंगावर. माझी मान वाकडीच आहे. मॅडम, या कार्यक्रमात घडलेला प्रसंग सांगायचा नाही, तर तो प्रत्यक्ष करून दाखवायचा आहे. ओके, रेडी फॉर ऍक्शन? येस चल. इथे कार्यक्रमा सर्व एकत्र येती, आठवणींच्या प्रसंगांना उजाळा देती. इथे कार्यक्रमा सर्व एकत्र येती, आठवणींच्या प्रसंगांना उजाळा देती. गप्पांमध्ये सर्व पोट बोलती. सर मॅडम ताई, भाऊ दादा बाई. सर मॅडम ताई, भाऊ दादा बाई. अचानक डोकं का दुखायला लागलं माझं. काय झालं ग? हं? काय झालं? अहो या लग्नाच्या दगदगीमुळे ना डोकं खूप दुखतंय माझं. कशाला काळजी करते, मी आहे ना. अहो, तुम्ही राहू द्या हो. अगं नको काळजी करू, मी आहे ना. तू कशाला विनाकारण दत्तक करत बसते, काही कळत नाही मला. घरात एवढी लोक आहेत, ते करतील ना काम. तू कशाला- अगं, काय झालं? खोकला आला का? नको काळजी करू, मी आहे ना. थांब थांब थांब, वाटत तुझ्या. मॅडम, तुमचे फोटो. अरे काय झालं काय? तुझी मान का वाकडी आहे? काही काळजी करू नको, मी आहे ना. थांब थांब थांब. अहो नको. अगं काही नाही काही नाही काही नाही. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. झालं 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 झालं. बरं वाटतंय का आता? आता बरं वाटतंय. फोटोग्राफर साहेब, घ्या आता ताठवाण्याचे फोटो. वा 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 वा. सगळं कसं टकटका झालं. टकटक ऐकलं होतं, हे टकटका काय? सांगतो. ट म्हणजे टाइमपास, क म्हणजे करमणूक, ट म्हणजे टेरिफिक आणि का म्हणजे कार्यक्रम. सर मॅडम ताई, भाऊ दादा भाई, टका कार्यक्रम. अहो, तुम्हाला पण शॉक लागला का काय? शॉर्टकट या अर्थाने. चला तर मग. सर मॅडम, तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा आपण केक कापूया. चला. चल. धमाल विनोदी मैफिल सजवी, नात्यांमधील गोडवा वाढवी. धमाल विनोदी मैफिल सजवी, नात्यांमधील गोडवा वाढवी. अरे बाबा, टेन्शन सारे सर्वांचे दूर पळवी. सर मॅडम ताई, भाऊ दादा बाई. सर मॅडम ताई, भाऊ दादा बाई. सर मॅडम, कार्यक्रमाच्या रीतिरिवाजानुसार कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला उखाणा घ्यायचा आहे. उखाणा घेण्याच्या पहिले रीतिरिवाजावर आठवलं. यांच्या लग्नामध्ये सुनमुख बघायचा रिवाज होता. त्या रिवाजानुसार नवरदेवाकडच्या स्त्रिया नवरीला मांडीवर बसून आरशात सुनमुख बघतात. हिला म्हटलं, अगं बाई बस मांडीवर, तुला सोन्याचे मणी भेटतील. पटकन बसते ना मांडीवर. अहो, सोनं बक्षीस मिळणार म्हणून आनंदित होऊन कशी म्हणते? कोणाकोणाला सुनमुख बघायचंय, कोणाच्या मांडीवर बसायचंय. पण एक बरं झालं, कोणाच्या मांडीवर बसल्यामुळे कुठल्या पहिल्या काही त्रास झाला नाही. नाहीतर सुनमुखच्या ऐवजी दवाखान्याचे मुख बघावं लागलं. बरं सर आणि मॅडम, उखाणा पण असाच विनोदी असायला पाहिजे. ठीक आहे, घेऊ. एक होती चिऊ, एक होती काऊ. एक होती चिऊ, एक होती काऊ. हिचं नाव घेतो, माझं डोकं नका खाऊ. वा वा वा. मॅडम, आता तुम्हाला उखाणा घ्यावं लागेल. चांदीच्या ताटात मुठभर गहू. चांदीच्या ताटात मुठभर गहू. ईश्वर, मला लाज वाटते. यांचं नाव कसं घेऊ? वा, 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 वा. क्या बात आहे, क्या बात. बाई, हं? आज तुम्ही पण नाव घ्या. मी? होऊनच जाऊ हो, दे. उद्या. खरंच? बरं घेते हा. कोरा कागद काळी शाई. कोरा कागद काळी शाई.
आवरा पटकन, मला झाली शाळेत जायची घाई. वा 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 वा, भारीच. काय मित्रांनो, मजा आली ना? अशाच नवीन जोडप्यांबरोबर धमाल करायला, विनोदी गप्पा ऐकायला माझं चॅनल संदीप व्हिडिओ स्टुडिओज ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील भागात या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सर मॅडम ताई भाऊ दादा बाई. धन्यवाद. चला तर एपिसोड सारे लाईक करू, सर्वांना खटाखट शेअर करू, चॅनलला सारे सबस्क्राईब करू. धमाल विनोदी कार्यक्रम ज्याचं नाव आहे सर